विरोधात शेतकऱ्यांनी उग्र असं आंदोलन केलं। या आंदोलनाला शिरड शहापूर येथील वंचित बहुजन आघाडी, शेंदूर सैन्याचे शेतकरी, शिरड शहापूरचे शेतकरी, उमऱ्याचे शेतकरी आणि शिरल्याचे शेतकरी यांनी कडाडून विरोध केलेला आहे। आम्हाला हा शक्तीपीठ नको आहे, कारण या शक्तीपीठामध्ये आमची वंशपरंपरागत आलेली जमीन आमची या शेतात जाणार आहे आणि यामुळे आमच्या उपजीविकेचा प्रश्न उभा राहणार आहे। कारण आमची शेती केल्याच्या नंतर आम्ही खाणार काय? आम्हाला हे नको आहे। आणि एक तर आम्हाला गव्हर्नमेंटनं जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी किंवा आमच्या घरामध्ये काहीतरी जॉब द्यावा किंवा आमच्या जमिनीचे जे व्हॅल्युएशन आहे त्याच्या 50 पट तरी आम्हाला मोबदला देण्यात यावा। कारण या शेती गेल्याच्या नंतर आमच्याकडे उपजीविकेचं साधन कुठल्याही प्रकारचं साधन राहणार नाही। या आघाडी हिंगोली जिल्हा यांच्या वतीने आज शिरड शहापूर येथे रास्ता रोको करण्यात आला। रास्ता रोको करण्याचा कारण हेतू शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे। दुसरी गोष्ट, जवळपास शिरड शहापूर येथे 2000 HP चे कनेक्शन असून ती HP धारकाला वेळोवेळी गॅस मिळत नाही। या संदर्भामध्ये आज अनिल भाऊ कांबळे यांनी रास्ता रोकोचे नियोजन केलेलं होतं आणि आम्ही शक्तीपीठाचे शेतकरी म्हणून सर्वजण त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिरड शहापूर येथे आलेलो आहोत। हा शक्तीपीठ रद्द करण्यासाठी त्यांनी अनिल भाऊनी बराच पुढाकार घेतला आणि ही शासनापर्यंत माहिती पोहोचावी या हेतूने आम्ही आज सर्व शिरड शहापूर येथे रास्ता रोको केलेला आहे। आणि आम्ही जसा मी मोबदला हजारो पटी जरी दिला तरीही शेतकऱ्याला जमीन मिळणार नाही। या संदर्भामध्ये आम्ही या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि हा शक्तीपीठ एकदम रुकायलाच पाहिजे। जसं की मी सापडी धरण आपल्या हिंगोली जिल्ह्यात रुकलेलं आहे, त्याच धर्तीवर आपला हा शक्तीपीठ आपल्या हिंगोलीमध्ये जातो, ते रुकला पाहिजे ही आमची शासनाकडे मागणी आहे। आणि नाही रुकला तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू असं या आजच्या या रास्ता रोकोच्या माध्यमातून तुम्हाला सूचना आहे आणि विनंती पण आहे। तर नाही जर झालं, उद्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही महिला, लहान लहान लेकरं हे सुद्धा घेऊन रस्त्यावर, ज्या दिवशी शासन मोजमापणीला येईल रस्त्याचं, त्यावेळेस आम्ही सगळेच लहान लेकरापासून लहान थोरापर्यंत आम्ही रस्त्यावर उतरू आणि ते मार्कआउट होऊ देणार नाही एवढं थांबतो। जय हिंद। वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये जो शक्तीपीठ महामार्ग जो शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये अंधार करणारा आहे, तो शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी आम्ही शिरड शहापूर येथे रास्ता रोको केलेला आहे। या रास्ता रोकोमध्ये माझ्यासोबत शिरड शहापूर आणि परिसरातील शिरल्याचे सरपंच नवनाथ भाऊ असतील, शेंदूर सैन्याचे सरपंच आमचे देवकते भाऊ असतील आणि सर्व आमचे सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणामध्ये शक्तीपीठ मध्ये ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, जे बाधित शेतकरी आहेत, ते सुद्धा या रास्ता रोकोमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना शेतकऱ्याच्या वतीनं हा इशारा देऊ इच्छितो की तुम्ही शेतकऱ्यांना शेतीच्या हमीभावाची मागणी असताना तो शेतीचा हमीभावाची मागणी पूर्तता न करता जो शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्ग हवा नाही आहे, जो पाहिजे नाही आहे, तो शक्तीपीठ महामार्ग तुम्ही आमच्या माथ्यावर मारित असाल तर तुमच्या खुर्च्या खाली केल्याशिवाय हे शेतकरी शांत बसणार नाहीत। ह्या असा सजड इशारा आम्ही देत आहोत। यापुढे वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी ज्यांच्या शेती जाणार आहेत, आम्ही पूर्ण ताकदीने त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे असून येणाऱ्या काळामध्ये जर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला नाही तर आम्ही निश्चितच यापेक्षा तीव्र आंदोलन करू असं या ठिकाणी सांगतो।